बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात 2 दिवसात 2 कारवाया झाल्यात। काल नाशिकच्या सातपूर परिसरातून ड्रग्ज प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आलेली आहे। ड्रग्ज जप्त केलेला आहे। तर 2 दिवसापूर्वी पंचवटी परिसरातून 4 आरोपींना या प्रकरणात अटक झाली होती। नाशिकमध्ये मागचे 2 दिवस एमडी ड्रग्ज विक्री करणारे 6 जण आता पोलिसांच्या अटकेत आहेत। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, ड्रग्ज संदर्भातली मोठी कारवाई सध्या नाशिक पोलीस करतात असं समजतंय, काय नेमकं याबाबतची परिस्थिती? रिद्धी, खरं तर नाशिक पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणाहून व्हॉट्सअप नंबरवर काही माहिती प्राप्त होत असते आणि त्या सगळ्या अनुषंगानं पोलिसांना मागील काही दिवसांमध्ये 2 ठिकाणचे अपडेट्स मिळाले होते। ते एकतर पंचवटी आणि दुसरं सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जवळपास 3,87,000चं एमडी ड्रग्ज ताब्यात घेत दोघांना अटक केलेली आहेत। प्रामुख्याने विक्री सुरू आहे अशा स्वरूपाची माहिती मिळाली होती। त्या दृष्टीने नाशिक पोलिसांच्या विशेष पथकानं याबाबतचा सापळा रचला आणि ही कारवाई केलेली आहे। मागील काही दिवसांमध्ये जी कारवाई पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करण्यात आली होती त्या ठिकाणी 4 आरोपींना ताब्यात घेतलं होतं। विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी 3 महिलांचा एमडी ड्रग्ज विक्री करण्यामध्ये सहभाग असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं होतं। एकूणच आतापर्यंत 6 जणांना नाशिक पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणात अटक केली असली तरी हे एमडी ड्रग्ज नेमकं कोणत्या ठिकाणाहून येत होतं, या सगळ्या अनुषंगाने याचे मेन सप्लायर्स कोण आहे, या सगळ्या बाबी आता पोलिसांकडनं आगामी काळामध्ये तपासल्या जाणार आहे। त्यामुळे या एमडीचं पुन्हा एकदा नाशिकमध्ये विक्री सुरू आहे हे निश्चित होत असताना दुसरीकडे पोलिसांसमोर या एमडी ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्याचं आव्हान आहे। जी किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।